नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आवरून निघालो. आनंदा पण आलाच होता. आनंदांना म्हटलं चल, पप्पांनी दिले कपडे. पप्पा म्हणले दर एवढे कपडे इस्त्रीला टाक. मग काय घेतले कपडे आणि निघालो इस्त्रीला टाकायला. इस्त्रीचं दुकान जवळच होतं. गेलो इस्त्रीच्या दुकानात, कपडे टाकून येता येता पायरीवरून मुरगाळाच तापला पाय, पण वाचला. मुरगाळा तर नाही, वाचला थोड्यासाठी. हे आज घेतली प्लॅटिना. काल आपल्या बुलेट रूम मस्त पावती पडली, त्यामुळे म्हटलं आज रिस्क नको, सायलेन्सर बदलच तर आता तीच वापरूया. गेलो पंपावर आणि पेट्रोल भरलं. आनंदाने पण पेट्रोल भरलं आणि निघालो. आलो पुढं ऑफिसच्या इथं. ऑफिस इथं बघतो तर काय जरा जास्तच गर्दी होती. जरा 4-5 दिवस झाले जरा गर्दी जास्तच लागायला लागली. काय झालं काय माहिती. ऑफिसमधून निघालो तेवढ्यात मला ही गाडी दिसली. ह्या गाडीचं नाव काय सांगा, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की. मला काय याचं नाव नाही माहिती, पण हे बहुतेक धूळ नष्ट करण्यासाठी वापरतात. पुढं आलो, इथं लागलं परत युनिव्हर्सिटीला नेहमीप्रमाणे ट्रॅफिक. परत तिथून आलो घरी आलो तर सुनील म्हटला चल जरा खाली जाऊया, मला जरा गहू वगैरे घ्यायचं आहे. सुनीलसोबत गेलो खाली. मग आम्ही आलो कॅनल रोडला. एकदम शांत आणि मस्त असा रोड होता. बघू शकता तुम्ही किती शांत आहे. मग आम्ही आलो नाना टी सेंटरला. चहा वगैरे पिलो नेहमीप्रमाणे. आमचा तो मस्त स्पॉटच आहे चहा वगैरे पिण्याचा. तिथून आलो मयूरमध्ये गेलो. सुनील म्हणला मला गहू घ्यायचा आहे. ठीक आहे म्हटलं चल. मग आम्ही गेलो गहू घ्यायला. हे बघा सासू किती खुश झाला आहे गहू घ्यायला गेलो ते. मग आम्ही गहू वगैरे बघितला, त्याला आवडतं तर गहू घेतला त्याने. मग गेलो आम्ही, तो टाकला गिरणीत दळायला. मग आलो घरी आम्ही निघून.